नमस्कार विद्यार्थी मित्र हो, संस्कृत मेदिनी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वी संपूर्ण आणि संयुक्त संस्कृतची अनुक्रमणिका आणि आज पहिली प्रार्थना आज आपण घेणार आहोत। तर प्रथम घटक अभ्यासक्रम जो आहे तुम्हाला 8वीला प्रथम घटक म्हणजे पहिल्या चाचणीपर्यंत तो अभ्यासक्रम काय काय आहे हे ते मी थोडक्यात सांगते। पहिलं तुम्हाला आहे चित्रपदकोश, म्हणजे काही चित्र आहेत आणि त्याच्याखाली त्याची संस्कृत नावं दिलेली आहेत, हे यावर्षी तुम्हाला अभ्यासायचं आहे। त्याच्यानंतर स्वतःचा परिचय तुम्हाला संस्कृतमधून देता आलं पाहिजे, म्हणजे तुझं नाव काय, तू कितवीत शिकतो, तुझ्या आईचं नाव काय, वडिलांचं नाव काय वगैरे। त्याच्यानंतर थोडं सोप्या ह्याच्या प्रमाणामध्ये तुम्हाला थोडंसं व्याकरण आहे, म्हणजे संस्कृतमध्ये कसं मी विद्यार्थी आहे, ती विद्यार्थिनी आहे, मी ती तू मी हा ही हे सगळं संस्कृतमधून यावर्षी बघायचं आहे। आता जसं जसे चॅप्टर येतील तसं तसं मी तुम्हाला सांगेनच। तर आज आता सगळ्यात पहिल्यांदा आपण पहिली प्रार्थना बघणार आहोत। ही प्रार्थना आहे ती तुम्हाला फक्त पाठांतरासाठी आहे। ह्याच्यावर काही तुम्हाला प्रश्नोत्तरं किंवा गालेल्या जागेमध्ये तुम्हाला हे काही विचारणार नाही आहेत, पण पाठांतर मात्र अतिशय सोपे श्लोक आहेत, त्याचं पाठांतर मात्र आपण करायचं आहे। तर आता पहिला श्लोक बघूया। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण लहानपणापासून हा श्लोक म्हणत आहोत सगळेजण। गणपती ही बुद्धीची देवता आहे, तर त्या गणपतीवर आधारित हा श्लोक आहे। बघा श्लोक पहिला, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आता ह्याचा अर्थ बघणार आहोत आपण। महाकाय म्हणजे काय, त्याच्या आधी मी थोडासा शब्दार्थांचा अर्थ सांगते तुम्हाला। महाकाय म्हणजे काय, तर मोठे स्थूल शरीर असलेला। वक्रतुंड म्हणजे कोण, वाकडी सोंड असलेला, म्हणजे गणपती। तर हे वक्रतुंड महाकाय आणि कोटी सूर्यासारखे तेज असलेल्या देवा, सर्व कार्यामध्ये नेहमी मला निर्विघ्न कर। आपण कुठल्याही कामाच्या सुरुवातीला सगळ्यात पहिलं आपण गणपतीला वंदन करतो, कारण निर्विघ्नपणे आमचं हे कार्य पार पडू दे अशी आपण गणपतीला नेहमी विनंती करतो। त्याच्यानंतर बघूया दुसरा श्लोक। नमामि शारदां देवी वीणा पुस्तकधारिणीं विद्यारंभं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा। अर्थातच हा शारदा म्हणजे कोण, विद्येची देवता जी आहे, तिला आपण वंदन करणार आहोत, तिला हा श्लोक उद्देशून आहे। वीणा पुस्तकधारिणी म्हणजे काय, वीणा व पुस्तक धारण करणाऱ्या अशी शारदा देवी, सरस्वती देवी। शारदा हे सरस्वतीचं विशेष, शारदा हे या वीणा व पुस्तक धारण करणाऱ्या ह्या शब्दाचं विशेषण इथं दिलेलं आहे। तर आता ह्याचा अर्थ सांगते। वीणा व पुस्तक धारण करणाऱ्या शारदा देवीला मी नमस्कार करतो। मी विद्या शिकण्यास सुरुवात करणार आहे। सर्व काही देणारी अशी तू नेहमी प्रसन्न हो, माझ्यावर तुझी कृपा सदैव असू दे, अशी प्रार्थना या श्लोकामध्ये केलेली आहे। तिसरा श्लोक आहे गुरूंवर। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अर्थातच गुरूंना उद्देशून हा श्लोक आहे। गुरु भाषांतर बघा। गुरु हे ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर आहेत। गुरु म्हणजे साक्षात प्रत्यक्ष परब्रह्म आहेत, त्या गुरुला नमस्कार असो।
गुरूंचं महत्त्व या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. गुरु असेल तरच प्रत्येक गोष्ट शिकण्याला उपयोग आहे. आता चौथा श्लोक आहे तो संस्कृतची प्रशंसा करणारा श्लोक आहे. संस्कृत भाषेची प्रशंसा करणारा श्लोक आहे. संस्कृतम ये प्रशंसन्ति संस्कृतिम स्वदेशम ये च शंसन्ति धन्यम जीवन्ति ते नराः. शंसन्ति प्रशंसन्ति म्हणजे काय? प्रशंसा स्तुती करणारे. ये हा कर्ता आहे. या कर्त्याचं क्रियापद आहे शंसन्ति किंवा प्रशंसन्ति. ये म्हणजे काय? या सर्वनामाचं पुल्लिंगी प्रथमा बहुवचनी रूप आहे हे. आता तुम्हाला या हा येऊ ये प्रथमा वगैरे शब्द येतील त्याच्यामध्ये हे कळेल. ह्याचं भाषांतर बघा. जे संस्कृत भाषेची प्रशंसा करतात, भारतीय संस्कृतीला वाखाणतात आणि आपल्या देशाची स्तुती करतात ते पुरुष धन्य होत. म्हणजे त्यांचे जीवन धन्य होय. असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे. अशा प्रकारे हे 4 श्लोक तुम्ही तोंडपाठ करायचे आहेत. बाकी ह्याचा तुम्हाला काही प्रश्नोत्तर वगैरे काही ह्याच्यावर परीक्षेमध्ये विचारली जाणार नाही आहेत.